दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कोल्हापुरातील युवकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेत। त्यांच्याशी संवाद साधला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। जवळपास महिनाभरापेक्षा अधिक काळ या संदर्भात चर्चा सुरू होती आणि या संदर्भात राजीनामा दिल्यानंतर कोल्हापुरातील युवक काय म्हणतात ते जाणून घेऊयात। अखेर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे हा राजीनामा आधीच व्हायला पाहिजे होता। जर आधी झाला असता तर एवढ्या ज्या आमच्या अमानुष भगिनी असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना जी अमानुष मारहाण झाली ती झाली नसती। खरं बघायला गेलं तर एकट्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने काही होणार नाहीये। कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही बघितलं किंवा महाराष्ट्रात बघितलं तर टीईडीचा पेपर फुटला, त्यावेळी दादा भुसेंचा पण राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि बघा आज आषाढी एकादशी आहे, पांडुरंग देखील आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे। मी समस्त त्या जमलेल्या युवकांचं माझ्या बांधवांचं अभिनंदन करतो। भारत देशातल्या तरुणांचा विजय आहे, कारण की तरुण पिढी भारताची काय करू शकते आणि सरकारला कसं खाली आणू शकते यास भारतातल्या तरुणांनी दाखवलेलं आहे। इतक्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून एवढ्या उशिरा यांना जाग आली हे निश्चितच कुठेतरी चुकीचं आहे। नक्कीच आपण पाहतो हे होते कोल्हापुरातील युवक आहेत। आणखी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतरच्या ह्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत ज्या त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।